नमस्कार. काल आपण सर्वांनी पाहिलंय समाज माध्यमांमधून की संसदेबाहेर आपल्या देशातल्या तमाम युवांवरती ज्या प्रकारे ह्या भित्र्या सरकारने ज्या प्रकारे अमानुष हल्ला केला, मुलांवरती लाठीचार्ज केला, मुलांवरती दगडं फेकली, मुलांना अश्रुधराच्या नळकांड्या फोडल्या, त्यांचे जे 500-500 रुपयाचे गुंड आणून उभे केले होते साध्या वेशामध्ये, त्या गुंडांनी मारहाण केली मुलांना. जे बिना बॅच आणि नाव नसलेले जे जवानांच्या वेशामध्ये जे होते, जे भाजपचे गुंड, ते मुलांना मारहाण करत होते. दिल्ली पोलीस मुलांना मारहाण करत होती. म्हणजे 15-16 वर्षाच्या मुलींना मारहाण केलेली आहे पुरुषांनी. त्यांचे कपडे फाडले गेलेत. बरंच काही कालच्या संपूर्ण संसदेच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. आणि पंतप्रधान मोदी त्यांचं वेगळंच चालू आहे की देशातला युवा आपल्याला खंबीर करायला पाहिजे. कसा? मग जो संसदेच्या बाहेर जो लढा देतोय तो कोण आहे? तो संपूर्ण देशातला युवा नाहीये. त्यांच्या भविष्याची जबाबदारी मोदी सरकार तुमची नाहीये. ते आतंकवादी होते का? त्यांना अशा प्रकारे अमानुष त्यांच्यावरती अत्याचार केला तुम्ही आणि नंतर संसदेतून तुम्ही पळता पाय काढला. तुमचे शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान ते गाडीत बसताना त्यांची ज्या प्रकारे ती स्माईल होती, त्या स्माईलवरून सगळ्यांच्या लक्षात आलं होतं की तुम्ही काही करा पण आम्ही खुर्च्या सोडणार नाही. याच्यामध्ये मुलांचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही खुर्ची रिकामी करणार नाही. पण नरेंद्र मोदी हा सत्तेचा माज आहे ना, हा आता सगळ्या लोकांच्या डोक्यात गेलेला आहे. सगळ्यांना सत्य परिस्थिती समजलेली आहे. देशातल्या संपूर्ण युवांना, त्यांच्या कुटुंबियांना, ज्या ज्या लोकांनी भाजपला मत दिलं होतं त्या सगळ्यांना कळलेलं आहे की भाजपचं जे हिंदुत्वाच्या नावाखाली जे सत्तेत येणं होतं हे सगळं खोटं होतं. त्यांना फक्त पाहिजे सत्ता, त्यांना पाहिजे हुकुमशाही. आणि त्यांच्या डोक्यात जी हवा गेली आहे ना की आम्ही सत्तेत आहोत, आम्हाला मनात वाटेल ते आम्ही करू शकतो. त्यांनी एक कायदा रद्द केलेला होता की कोणीही सरकारच्या विरोधात जेव्हा आमरण उपोषण करतं किंवा कोणतं आंदोलन करतं आणि त्या आंदोलनामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तर ती जबाबदारी सरकारची नाहीये. त्याचा अर्थ असा निघतो की त्या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. म्हणजे बघा, म्हणजे आपल्याला जो लोकशाही मार्गाने जो अधिकार होता आंदोलन पुकारण्याचा, तो आंदोलनाचा अधिकार सुद्धा ह्यांनी काढून घेतला. आपण इतके दिवस म्हणत होतो ना की सोनम वांगचूक इतके दिवसापासून उपोषणाला बसतात, याच्यात त्यांचा जीव जाऊ शकतो पण सरकारचा एकही व्यक्ती त्यांना भेटायला येत नाही. याचं कारण हे आहे, त्यांना गरज नाहीये. त्यांना मतदारांची गरज नाहीये. त्यांना भारतातल्या लोकसंख्येची गरज नाहीये. कारण त्यांना माहिती आहे मतदान नाही झालं तरी आम्ही जिंकून येणार, कारण तशी सेटिंग त्यांनी करून ठेवलेली ऑलरेडी. त्याच्यामुळे त्यांना आता मतदारांची तशी फारशी गरज उरलेली नाहीये, म्हणजे आपली गरज उरलेली नाहीये. पण मोदी सरकार आणि भाजपचे जे अंधभक्त आहेत आणि भाजपचे जे नेते आहेत त्या सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छिते की तुमच्या डोक्यात जी हवा गेली ना की आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. एक काळ असा होता की महिलांच्या न्याय हक्कासाठी जेव्हा हिंदू कोड बिल जेव्हा संसदेमध्ये पास झालं नाही त्यावेळेला 21 सप्टेंबर 1951 साली आपल्या देशाचे पहिले कायदेमंत्री आणि आपल्या संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आहे हिंमत मोदी सरकारमध्ये? तुम्ही नाही म्हणू शकत. तुम्ही ना विश्वगुरू बनण्याच्या लायक आहे ना महामानव बनण्याच्या लायक आहे. ज्या प्रकारे तुमचे पोस्टर्स तुमचे अंधभक्त रिलीज करतायत ना, तेही घरी जाऊन स्वतःला काय तोंड दाखवत असतील. काल ज्या प्रकारे त्या जवानांना रात्री घरी जाताना तिकडच्या मुलांनी जंतर मंतरवरती जेव्हा टाळ्या वाजवल्या की बा बहुत बढ़िया काम करके जा रहे हो, लाजा वाटल्या असतील ना की आम्ही दिवसभरात ह्या मुलांना पळून पळून मारलंय. तरी मुलं अडलेली आहेत त्यांच्या मागणीवरती. त्यांचा विश्वास आणखीन मजबूत झालेला आहे. एक गोष्ट मी ह्या अंधभक्तांच्या नजरेत आणून देऊ इच्छिते की तुम्हाला जो सत्तेचा माज आलेला आहे ना, तुम्हाला असं वाटतंय ना की आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. पण
भारताचं संविधान जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुपूर्द केलं, त्या संविधानामध्ये काही अशा गोष्टी सुद्धा आहेत ज्याला तुम्ही हात नाही लावू शकत. तेव्हा सर्वांनी नीट कान देऊ नये का? आपल्या भारताच्या संविधानामध्ये जे आर्टिकल 32, आता सध्या खूप जोरदार याच्यावरती चर्चा चालू आहे, जे आर्टिकल 32 बाबासाहेबांनी जे लिहून ठेवलेलं होतं, कारण त्यांची खूप दूरदृष्टी होती. ते भविष्यात काय होणार याचा विचार करून त्यांनी हे संविधान बनवलेलं आहे. त्यांना हे माहिती होतं कधी ना कधी अशी माणसं सत्तेत बसतील, अशा लोकांची सत्ता येईल जे स्वतःला या देशाचे राजा समजतील आणि ते इथे हुकुमशाही आणतील. आणि त्यासाठीच आर्टिकल 32 हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे. बरं, त्या आर्टिकल 32 मध्ये नेमकं आहे काय? त्या आर्टिकल 32 मध्ये जेव्हा असे मगरूर नेते, मगरूर मंत्री, मगरूर अधिकारी जेव्हा लोकांच्या भावना समजत नाहीत, देशहिताचं काम करत नाहीत, लोकांच्या हिताच्या गोष्टी ऐकत नाहीत, जेव्हा असा बळाचा वापर केला जातो, त्यावेळेला आपल्याला अधिकार आहे की आपण थेट सुप्रीम कोर्टामध्ये याची दाद मागू शकतो. आलं लक्षात? केवढं मोठं हत्यार आहे. याच्यामध्ये तुम्हाला हायकोर्टात जायची गरज नाहीये. डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही हा विषय मांडू शकता आणि ह्या सरकारच्या विरोधात जाऊन तुम्ही तुमचा आवाज उचलू शकता. ज्या प्रकारे काल दडपशाही करण्याचा प्रयत्न केला, हिटलरशाही करण्याचा प्रयत्न केला, सर्वांना विनंती आहे की ते आर्टिकल 32 नेमकं आहे काय हे बघा, हे वाचा आणि प्रत्येकाने सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन दाखल करा. तुम्ही ईमेलद्वारे सुद्धा हे पिटिशन दाखल करू शकता. तेव्हा तुमच्याकडे खूप मोठं हत्यार आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे. आता तुमच्या लक्षात येत आहे की संविधान या देशामध्ये असणं किती महत्वाचं आहे. आपल्याला जो बोलण्याचा अधिकार, आपल्याला जो फिरण्याचा अधिकार, आपल्याला आपले विचार मांडण्याचा अधिकार जे आपल्याला आपलं संविधान देतं, आणि हे संविधान संपवण्याचा आणि नष्ट करण्याचा जो भाजप सरकारने आणि RSSने जो मनसुबा बनवला होता ना, आता देशातला संपूर्ण युवा जागृत झालेला आहे आणि त्यांना माहिती आहे की संविधानाची ताकद काय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ताकद काय आहे. म्हणून प्रत्येकाने हा निर्णय करा, निर्धास्त राहा की संविधान वाचणारच, याला कोणी संपू शकणार नाही. आणि आर्टिकल 32 काय आहे हे एकदा जरा बघा आणि वाचा आणि त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी ह्या सरकारच्या विरोधात आवाज उठवूया आणि हे सरकार बरखास्त करू. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.